शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलेले आहे पहा 2 किलो मैदा। मी घेतलेली आहे 2 वाट्या साखर। 2 वाट्या साखरला मी घेतलेलं आहे 1 वाटी तूप आणि नंतर मी हे घेतलेलं आहे 1.5 वाटी पाणी आणि इथे घेतलेला आहे थोडासा खाता सोडा आणि थोडंसं मीठ, चवीपुरतंच मीठ टाकायचं थोडंसं। असं या पद्धतीने जर बनवलं तर खूप छान शंकरपाळे होतात। आम्हाला थोडंसं गोड लागतं म्हणून मी थोडी साखर जास्त घातलेली आहे। साखर जरी तुम्ही कमी घातली थोडी तरी चालेल, असं काही नाही, थोडंफार प्रमाण इकडे तिकडे झाले तरी चालते, पण खूप छान शंकरपाळे होतात माझ्या। अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळे करा आणि तुम्हाला जर माझे शंकरपाळे आवडले तर रिप्लाय करायला मात्र विसरू नका। तर चला मी आता शंकरपाळ्याला सुरुवात करते। तर मग आता मी शंकरपाळे बनवण्यासाठी पाक बनवायचा आहे, तर मी त्यासाठी गॅस पेटवत आहे। तो पाक नाही बनवायचा, पण फक्त साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर चला मी आता हे आपण 1.5 वाटी जे पाणी घेतलेलं आहे ते मी पातेल्यामध्ये टाकत आहे। हे 1.5 वाटी पाणी इथे भरून घेतलं होतं मी अगोदर, ते आता मी टाकत आहे। आता त्यामध्ये लगेच आपल्याला साखर टाकायची। हे पहा मी आता याच्यामध्ये लगेच साखर टाकत आहे। 2 वाट्या साखर घेतली होती मी, ती साखर टाकत आहे। आता साखर टाकल्याच्या नंतर ते थोडंसं गरम झालं का पाहायचं आणि लगेच त्यामध्ये तूप टाकायचं। आता थोडंसं झालेलं आहे ते गरम, त्यामध्ये लगेच आपल्याला तूप टाकायचे आहे। तर हे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे, तर मी ते तूप यामध्ये टाकत आहे। आता हे पूर्ण गरम होऊ द्यायचं। गरम झाल्याच्या नंतर चिमूटभर सोडा आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे। पूर्ण साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये हा चिमूटभर सोडा आणि चिमूटभरच मीठ टाकायचं, हे पूर्ण विरघळल्यानंतर। आता हे साखर यामध्ये पूर्ण विरघळलेली आहे, तर मी आता ही साखर विरघळली की गॅस बंद करते आणि गॅस बंद करून त्यामध्ये मी थोडासा खाता सोडा टाकत आहे। तर हे पहा खाता सोडा किती टाकत आहे मी, एवढाच खाता सोडा टाकायचा आणि त्यामध्ये चवीप्रमाणे एवढंच मीठ टाकायचं। बस एवढं मीठ टाकलं तर खूप झालं। आणि आता मी काय करत आहे, हा पाक तयार झालेला आहे, तर मी आता पीठ मळायला घेत आहे। तर पीठ मळायला घेताना थोडंसं थंड